पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी. अगं आपणच ठेवतो कुठेतरी उजव्या डाव्या हातानं. बघितली माई? नाहीये. मग आईकडेच असेल तुझ्या, नाही का? हो मग विचार, मागवून घे. मागवून घे. हो माई. तू सांगितलंस का ग काही पुनर्वसूला? नाही. अरे कालच बोलणार होते तुझ्याशी, पण तू कामात होतास म्हटलं व्यत्यय नको म्हणून नाही बोलले. बोलू म्हटलं नंतर. कशाबद्दल माई? अरे यांनी उर्मीची पत्रिका मागवली आहे. स्वतःहून म्हणाले पत्रिका मागून घ्या तिची म्हणून. आहेस कुठे? आणि पुनर्वसू तू आता बोलायला लाग बर का यांच्याशी हळूहळू. मागचं सगळं सोडून. यांनीही काही मनात ठेवलं नाहीये. मग ते का नाही बोलत माझ्याशी? अरे बोलतील. एवढी पत्रिका मागवली आता बोलायला काय लागतं? आणि हे बघ, वयानं मानानं ते मोठे आहेत तुझ्यापेक्षा. आपण कमीपणा घ्यावा. काही झालं तरी वडील आहेत तुझे ते. आणि हे बघ, आनंदाची गोष्ट ही आहे की आता ते पुन्हा तुला मठाधिपती करायचा विचार करताय. तेव्हा तूही आता मागचं काहीही मनात ठेवू नको. सोडून दे सगळं. जे होतं ते चांगल्या करता होतं असा विचार करायचा आणि सोडून द्यायचं सगळं. आणि यांनाही आता पटतंय उर्मी चांगली मुलगी आहे. आता सगळं छान होईल बघ. पण माई, जीवाला चैन नव्हतं रे माझ्या. ते नर्मदाबाईंनी सांगत होत्या असंच एक वडील मुलाचं भांडण झालं आणि दोघांनी डोक्यात राग घालून घेतली. वडिलांना काही तो मनस्ताप सहन नाही झाला आणि लागला ना मधुमेह त्यांच्या मागे. मला बाई असंच वाटायचं, एवढं घरात रामायण चाललंय यांच्या मागे, नाही तर माझ्या मागे काहीतरी लागायचं बाई दुखणं. नाही पण महाराजांची कृपा आहे बाबा. बघ आता सगळं चांगलं होईल. आमची सुद्धा वय झाली रे आता. पूर्वीसारखी सहन करायची ताकद नाही राहिली अंगात. बर लगेच आता आज नको बोलायला जाऊस त्यांच्याशी. जरा रागावलेत ते. म्हणजे? तो रघुनाथ आला होता सकाळी. मुलीची पत्रिका बघितली नाही, काही नाही, लागले नाचानाची करायला. कोर्टात लग्न केलं आणि आता बरं जाऊ दे, ते सगळं सांगेन नंतर कधीतरी. तुम्ही कुठे बाहेर निघालात ना? हो जरा काम आहे. जेवायच्या वेळेपर्यंत याल ना? हो येतो ना. हा उर्मी, पत्रिका बघून ठेव बाई. हे विचारणार मला नक्की. जाऊन या. घ्या, हे लाडू आहेत. हे कशाला? हो आजीने पाठवले आहेत. आणि बाकीचं सामान? हो आहे ना. थांबा. घ्या. तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर. अरे यात उपकार कसले? हो खरंच सांगतेय. नाही नाही असं काही नाही. बरं ही चिठ्ठी आहे उर्मिताईंच्या आजीने उर्मिताईंसाठी पाठवली. ही मी देईन त्यांना. कशाला? मी देईन की? उर्मिताईला काय सांगणार? म्हणजे तुमच्याकडे कशी काय आली? मी सांगीन ना तुम्ही दिलीत म्हणून. घरी सगळ्यांना माहिती आपण भेटतोय. हो द्या की, काळजी नका करू. विश्वास ठेवा माझ्यावर. घ्या. आई विचारत होती. आई विचारत होती तुम्हाला. त्यांना पण सांगा मी विचारलंय म्हणून. घरी यायला सांगितलंय. भेटू की? घाई काय? कधी? तुम्ही तर मला सगळं वेळापत्रकच विचारायला लागलात. माझी आई खूप आशेला लागली. त्यात आपण भेटतो म्हटल्याबरोबर तिच्या मनानं खूप सिरियसली घेतलंय. आपण नंतर बोलूयात का? आपल्याविषयी काहीच बोलणं होत नाहीये. बोलूयात. एकदा माझं हे सरप्राईज होऊ देत, मग बोलूयात आपण. ठीक आहे. येते मी.
उर्मी काय झालंय तुला? काही नाही रे, जरासं टेन्शन आलंय. कसलं? हेच दादांना कळलं तर? कसं कळेल? असं नाही रे, पण हे बघ उर्मी, ही गोष्ट फक्त जिजीला माहिती आहे आणि तिचा प्राण गेला तरी ती कोणालाही सांगणार नाही. वंस काय करताय? गव्हाची खीर आहे. अगं बाई, चव घेऊन बघतेस? हो द्या ना. वंस काय छान झाली हो. गव्हाची खीर करावी तर तुम्हीच. पुनर्वसूला आवडते ना, त्यांना तर गुळातलीच आवडते. म्हणून मुद्दाम गुळातलीच केली आहे. आधीच तो हल्ली टेन्शन मध्ये असतो, तेवढंच त्याला. टेन्शन कसलं? माई म्हणाली की वासू आणि उर्मी बाहेर गेलेत म्हणे. मी त्यांना जरा फोन करून बोलवून घेते. आलेच मी. आणि हे आजीने दिलेलं पत्र. याचं काय करायचं ते नंतर ठरवू. आधी हा सगळा माल कसा वापरायचा ते ठरवायला हवं. जाऊन दाखवते दादांना. घ्या. पुन्हा पालथ्या गड्यावर पाणी. म्हणजे अगं मी तुला सांगितलं होतं ना कालच की तू या सगळ्यात पडू नकोस म्हणून. कुणाच्या तरी कांद्यावर बंदूक ठेवून गोळी झाड. तू ह्यात पडू नकोस. तू नामानिराळी राहा. 1 मिनिट. काय करतेस? हे जिजींचं पत्र. हे मोठं आकलेचं काम केलंयस तू. नंदे, आता हे पत्र आणि हा सगळा माल हा दादांच्या खोलीत नेऊन ठेव. कुणालाही काहीही कळता कामा नाहीये. आत्या, मी आजींना सुद्धा जीजी म्हणून फोन केला होता. बरी आहेस ग तू? म्हणजे सगळा आज जिजींवर जाईल. आणि उर्मिनी जरी विचारलं तरी आजी आधी तिचं नाव सांगतील. म्हणजे तू ना दादांपुढे वाईट, ना पुनर्वसू पुढे, ना त्या सुनील पुढे. अरे हो, या बावळटाला मी विसरलेच. हे पचकले असते नाही तर. माझ्याकडून वाढदिवसासाठी हिनी घेतलं म्हणून. आणि माझं पितळ उघडं पडलं असतं. यांनी आयुष्यभर डूब धरला असता माझ्यावर. आता सगळा आळ अदितीवर आला की तू मात्र सहानुभूती द्यायला तयार राहा. मला आता कळलंय, तू मुळीच काळजी करू नकोस. चल आता तू हे सगळं गुपचूप दादांच्या खोलीत नेऊन ठेव. जा. आत्या, तू किती चांगली आहेस ग. बरं झालं मी त्या मोठ्या आत्याला घालवलं, नाहीतर आपल्याला बोलताच आलं नसतं. नंदे, जा आता. चल थांब, मी आली. मला ना सुनील सारखं काहीतरी करायचंय. म्हणजे मुलांसाठी? मग त्यासाठी तुला बीएड करावं लागेल. करू का रे? करू का म्हणजे? कर. मी तर म्हणेन तुला आवडत असेल ना तर नक्की कर. हे बघ, नुसतं घरात बसून राहण्यापेक्षा मला वाटतं तू तुझं शिक्षण पुढे कर. तुला हवं ते काम कर. एकतर तू हुशार आहेस. तुझ्या बाबांनी तुला एवढं शिकवलंय. त्यात तुझी हुशारी, तुझं शिक्षण वाया जायला नको असं मला वाटतं. त्यामुळे तुला हवं ते काम कर. यापुढे आपला संसार चालवण्याची जबाबदारी माझी. म्हणजे आपल्याला कदाचित घराबाहेरही पडावं लागेल. वासू, हे बघ उर्मी, माझं हे म्हणणं आहे की तू पैसे मिळवण्यासाठी म्हणून काम करू नकोस. पण ज्या गोष्टीतनं तुला खरोखर आनंद मिळतोय ते काम तू कर. म्हणजे बीएड कर किंवा तुला मास्टर्स करायचं होतं ते कर. आता मला लहान मुलांना शिकवायचं. ठीक आहे. बीएडचं कॉलेज तालुक्यात आहे. रोज 1.5 तासाचा प्रवास आहे. करायला लागेल तुला? चालेल मला. चालेल.
मी उद्याच्या उद्या फॉर्म मागवून घेतो आणि चौकशी करून ठेवतो. पण एकच गोष्ट, माझ्या बायकोने जर मला गोड हसून दाखवलं ना तर माझं काम खूप सोपं होणार आहे. वासू बरं झालं बाहेर आलो. इतकं मोकळं वाटतंय ना आता मला. हे उर्मी, आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊयात का? अरे एवढं तर फिरतोय, आणखीन कुठे फिरायचंय तुला? तसं नाही का, हिल स्टेशनला वगैरे. पावसाळ्यात? पावसातच जातात हिल स्टेशनला. त्यापेक्षा आपण गोव्याला जाऊयात. मस्त बीचवर फिरूयात, पाण्यात भिजूयात, मजा करूयात. मला ना समुद्र खूप आवडतो. आणि मला डोंगर आवडतात. गोव्याला दोन्ही आहे नाही, डोंगर पण समुद्र पण. म्हणूनच मी म्हटलं ना गोव्याला जाऊ. खरंच जाऊया रे. तुझं ऍडमिशनचं काम झालं ना की आपण 4 दिवस जाऊन येऊ गोव्याला. हा वासू, थँक्यू. कशासाठी? आता इतकं बरं वाटतंय रे मला. मग अशी जाम डिप्रेस्ड होते मी. वाईफ आनंदी तर लाईफ आनंदी. गप. जिजीचा फोन. हा बोला जीजी, मी बोलते. काय गंमत आहे आमच्यासाठी? काय आहे सांगा ना. अच्छा, आल्यावर कळणार आहे. बरोबर आलो. नाही आम्ही घराच्या वाटेवरच आहोत. येतो अगदीच 5-10 मिनिटात येतो. ठेवते. काय म्हणाली? सरप्राईज आहे म्हणे आपल्यासाठी. प्लेझंट असावं म्हणजे झालं. आता जीजी म्हणतायत ना म्हणजे छानच असं. आलात तुम्ही? पत्रिकेचं काय झालं? देते. आहे कुठे पण? माझा अंदाज आहे तिच्या आईकडेच राहिली असावी. मग मागवून घ्यावी लागेल. मी काय म्हणते, आपणच दूरध्वनी करूया का त्यांना? म्हणजे त्यानिमित्तानं बोलणंही होईल त्यांच्याशी आणि आमंत्रणही करूया. नाही, इतक्यात नको. पत्रिका जुळत नसतील तर सगळा घाट घालून काय उपयोग, नाही का? तसं नसेल हो. म्हणजे लग्न रीतसरच झालं असेल ना त्यांचं. अगदी तुम्ही बघता तशी नसेल बघितली पत्रिका त्यांनी. थोडं इकडे तिकडे होईल, पण अगदी जुळतच नसेल असं कसं होईल? आणि पत्रिका जुळली नसती तर तिच्या आई वडिलांनी परवानगी कशी दिली असती लग्नाला? नाही, तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे खरं. हे काय? काय? हे तुम्ही ठेवलं का? नाही. आहे काय त्यात? मिळालं असेल का उर्मिला पत्र? अजून कसा फोन नाही केला तिनं? काही कळायलाच मार्ग नाही. पत्र मिळाल्यानंतर ती काही फोन केल्याशिवाय राहायची नाही.
तो पोचला असेल ना तिकडे, की मध्ये ट्रॅफिक बिफिक लागलाय? देव जाणे. त्याचा मला नंबर तरी घेऊन ठेवायला हवा होता, तोही नाही घेतला. नंबर असता तर फोन करून विचारलं तरी असतं ना. काय करू? अदितीलाच करू का फोन, की वाट बघू अजून जरा वेळ आणि मगच करू? तसंच करावं. नंदे, अगं अजून काही आरडाओरडी का नाही ऐकू येते? धीर धर जरा. त्यांनी पत्र वाचलं असेल ना? आपण एक काम करू, आपण बाहेर जाऊन थांबू. चल. हां चल. फोन केला होता मी त्यांना, येतीलच इतक्यात. पंच, तुम्हीच ह्यांना सांगा. मी सांगितलं ना तर खायचं नाहीत ते. सांगते. कुठे आहेत तुमचे धाकटे बंधुराज? बोलवतो. काय काय झालंय दादा? काय झालं हे बघा. दारात आलो आणि पावसाला सुरुवात झाली. नशीब पावसाच्या आधी. थांबा तिथेच. काय झालं? काय झालं वर मलाच विचारताय? अहो मी. तुम्ही मध्ये बोलू नका. पण झालं काय? अजस्रम अधिकम कर्माणां नैत्रम जयते शीघ्रम जातं सर्वं. या घरातच नाही तर गावातही राहण्याची पात्रता तुम्ही गमावून बसला आहात. हा आजी. हा सुनील, काय कसा आहेस रे बाळा? मी बरा आहे आजी. तुम्ही कशा आहात? मी ठीक आहे रे. पण तुझा तो मित्र पोचला का रे? हो हो, तुम्ही दिलेल्या सगळ्या वस्तू मी दिल्या आहेत. पण म्हणजे मिळालं ना उर्मीला? नाही, ते काय मला माहिती नाही, पण मी नंदिनीकडे दिलेले आहेत. अरे नंदिनी? हो. पण मी तर अदितीशी बोलत होते. आदितीशी? हो, म्हणजे फोन अदितीच करत होती मला. पण माझ्याकडून तुमचा नंबर नंदिनीने घेतला होता. अगं बाई, हो का? हा, म्हणजे एक दोनदा अदितीने नंदिनीच्या नंबरवरनं मला फोन केला होता. अरे असेल, म्हणजे ना त्या दोघी एकत्र काहीतरी प्लॅन करत असतील, सरप्राईज. हो, शक्य आहे शक्य आहे. कारण माझं जिजींशी काहीच बोलणं नाही झालं. मला सगळं नंदिनीकडून कळलंय. हो का? नाही, दोघी मिळूनच करत असतील. अरे हो. हा, आणि तुम्ही दिलेली चिठ्ठी मी नंदिनीकडे दिले. ती देईल उर्मिताईंना, तुम्ही काळजी नका करू. हो, म्हणजे देईल ना? नाही, अरे म्हणजे काळजी नाही करत आहे मी. म्हटलं सगळं पोचलंय की नाही बघावं म्हणून. बाकी काही नाही. हा, बरं, आईला विचारलंय म्हणून सांग सुनील. हो हो, नक्की आजी. हा, आणि तुम्ही पण या आता एकदा इकडे. हो, अरे यायचंच आहे आम्हाला कधीपासून. बघू कसं कसं होतंय ते. बरं, ठेवू का मग आता फोन? हो हो, ठीक आहे. बाय बाय. हो, अरे आणि थँक्यू बरं का. आजी, असं काय? मी उर्मिताईंसाठी काहीही करू शकतो. बरं, ठेवते हा सुनील. ठीक आहे, बाय. अजस्रम अधिकम कर्माणां नैत्रम जयते शीघ्रम जातं सर्वं. याचं काय स्पष्टीकरण आहे तुमच्याकडे? दादा, मला क्षमा करा. क्षमा मागायची वेळ निघून गेली असं नाही वाटत तुम्हाला?
आता मान्य आहे ते मला. ज्या घरामध्ये पत्रिका बघितल्याशिवाय माणसांनाही थरा दिला जात नाही अशा घरामध्ये जिची पत्रिकाच नाही अशा मुलीला सून करून आणलं तुम्ही. तुमच्या मनाविरुद्ध तुमचं लग्न जुळवण्याचा प्रयत्न केला, याचा असा सूड घेतलात तुम्ही. तुम्हाला आमच्यावर राग होता तर तो आमच्यावर काढायचा. धर्म आणि शास्त्र जुगारून काय मिळवलं तुम्ही? दादा, उर्मीवर प्रेम आहे माझं. प्रेम आपण आपल्या गोठ्यातल्या गुरांवरही करतो. दादा, उर्मी हाडामासाचा माणूस आहे. शास्त्र माणसांसाठी आहे, पण माणूस शास्त्रासाठी नाहीये. शास्त्राशिवाय माणूस रानटी होता, जंगलात राहायचा. शास्त्र आलं, धर्म आलं, तेव्हा समाज आला, रीतिरिवाज आले. शेवटी माणूस चांगला असणं महत्वाचं आहे ना. कुठलाही माणूस वाईट नसतो. त्याचे ग्रह, त्याचं नक्षत्र, त्याची जन्मवेळ, तो कुठल्या परिस्थितीत कसा वागणार हे ठरवते. म्हणूनच लग्नासाठी चांगला माणूस निवडण्यापेक्षा अनुरूप माणूस निवडणं जास्त योग्य असतं. उर्मीखेरीज कोणीही मला अनुरूप आहे असं मला वाटत नाही.